श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती। मैत्रिणींनो, आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये ज्येष्ठ गौरी आव्हान याची एक पौराणिक कथा पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। कथा ज्येष्ठ गौरीची पुरातन काळातील कथा आहे, पौराणिक कथा आहे। एका नगरामध्ये नरहरी नावाचा ब्राह्मण राहत होता। तो खूप गरीब ब्राह्मण होता। तो दारोदारी भिक्षा मागत असे। मिळणाऱ्या भिक्षेतूनच त्याचा उदरनिर्वाह चालत असे। तो भगवान शिवशंकरावर मनोभावे पूजा करत असे। कष्ट करायला तर तो कधीही मागे पुढे पाहत नसे। कोणत्याही सणासुदीला देखील त्याच्या घरी गोडधोड बनण्यापुरतं देखील धान्य नसे। त्याच्या घरी 18-20 दारिद्र्य होतं। त्यामुळे तो खूप दुःखी होता। त्याच्यामुळे नेहमी त्याला असे वाटत असे की आपल्याकडे देखील इतरांसारखं धनधान्याची समृद्धी असावी, आपली मुलं देखील लाडाकोडात वाढावी। पण असं काहीही होत नव्हतं। पावसाचे दिवस होते। भाद्रपद महिनाच आला। त्याच्या गावात सगळीकडे आनंदाचे वातावरण होतं, कारण घरोघरी गणपती आले होते। त्याचबरोबर श्री गणेशाचे आगमन केले होते। आता गौरी आगमनाची तयारी चालू होती। आता गौरी येणार होत्या। गौरी यायच्या दिवशी त्यांची मुलं अंगणामध्ये खेळत होती। तेव्हा त्यांनी पाहिलं की वाजत गाजत प्रत्येक बायका गौरी आपल्या घरी घेऊन जात आहेत। त्या बायकांचा उत्साह आणि आनंद पाहून मुलं खूप खुश झाली, आनंदित झाली आणि त्यांनाही वाटलं की आपल्या घरी देखील आपण गौरी आणल्या पाहिजेत। मुलं घरी आली। त्यांनी आईला सांगितलं, आई आई आपल्या घरी गौरी आण। तेव्हा ती सुद्धा आनंदित, मुलं बोलणं ऐकून ती देखील आनंदी झाली। पण थोडा विचार करून म्हणाली, बाळांनो, गौरी आणून काय करू? गौरी आणल्यावर तिची पूजा अर्चा करावी लागते, तिला घावन घातल्याचा नैवेद्य दाखवावा लागतो। पण आपल्या घरी तर काहीही नाही। तुम्ही तुमच्या वडिलांजवळ जा, त्यांना बाजारातून सामान आणायला सांगा। सामान आणलं म्हणजे गौरी आणू। मुलं लगेचच आनंदाने तिथून उठली आणि वडिलांकडे आले। त्यांना बोलू लागली, बाबा बाजारात जा आणि घावन घातल्याचं सामान आणा, म्हणजे आपण आई गौरीला आणूया। मुलांचा उत्साह बघून वडिलांनी घरात चौकशी केली। तेव्हा त्याच्या बायकोला सांगितलं की मुलं बाहेरील आनंदी वातावरण बघून आपण देखील गौरी आणावी असं म्हणत आहे। पण घरात काही नसल्यामुळे मी त्यांना तसं स्पष्ट सांगू शकत नाही, म्हणून मी त्यांना तुमच्याकडे पाठवलं। तेव्हा ऐकून तो बिचारा ब्राह्मण मनात खूप दुःखी झाला। तो विचार करू लागला, सोन्यासारखी मुलं आहेत, पण त्यांचा हट्ट पुरवठा आपल्याला येत नाही। गरिबीपुढे काहीही उपाय नाही। मागायला जावं तर मिळत नाही आणि मुलांचे दुःख भागवता येत नाही। त्यापेक्षा मरण बरं असा विचार करून तो उठला। देवाची प्रार्थना करू लागला। आता जीव द्यावा म्हणून निश्चय करून तो तळ्याजवळ जायला निघाला। अर्ध्या वाटेवर गेला इतक्यात संध्याकाळ झाली। तेव्हा त्यांना एक म्हातारी सवाशीण भेटली। त्यांना त्याची चाहूल ऐकली। त्या म्हातारीने विचारपूस केली। तेव्हा त्या ब्राह्मणाने सर्व हकीकत सांगितली। म्हातारीने त्याचं समाधान केलं, त्याला समजावून सांगितलं। त्याला आता म्हातारीच्या गोष्टी पटल्यानंतर त्यांनी तिची चौकशी केली। तेव्हा तिने सांगितले की ती देखील एकटीच राहते, जिथे सहारा भेटेल तिथे राहते आणि पुढे जाते। त्या ब्राह्मणाला तिची दया आली। त्याने म्हातारीला घरी आणलं। त्यावेळी बाहेर अंधार पडू लागला होता। तेव्हा तो जेव्हा दारात पोचला तेव्हा बायको दिवा लावत होती आपल्या नवऱ्यासोबत। एका म्हाताऱ्या आजीला पाहून तिने विचारलं, या पाहुण्या बाई कोण आणल्या? तेव्हा नवऱ्याने आजी म्हणून सांगितले। त्याने आजीला आदराने घरात घेतले आणि पाणी दिले। त्यानंतर आजीला काहीतरी खायला द्यावं म्हणून ती आत निघून गेली आणि आंबीला लागतात थोड्याफार कण्या आहेत का ते पाहू लागली। आणि काय आश्चर्य, ज्यात मुठभर कणिक मिळणं मुश्किल होतं ते मडकं पूर्ण कण्यांनी भरलेलं तिला दिसलं। तिला खूप नवल वाटलं। ही गोष्ट आनंदाने तिने आपल्या नवऱ्याला सांगितली। त्याला पण खूप आनंद झाला। तिने त्याची भरपूर पेज केली। सगळ्यांनी आज पोटभर पेज खाल्ली। त्यानंतर सगळेजण आनंदाने झोपी गेली। सकाळ झाली तेव्हा म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली, लेका मला न्हाऊ घालायला सांग, घावन घातलं करायला सांग। असं म्हणून ती
लागली तेव्हा ब्राह्मण तसाच उठला. तो घरात गेला आणि बायकोला हाक मारली, आजीबाईला नाहू घाल आणि तिला घाऊन घातलं कर. आणि ब्राह्मण उठून भिक्षेला गेला. त्या दिवशी त्याला तर भिक्षा पुष्कळ मिळाली, खूप सारा गूळ मिळाला. त्याला सगळं सामान आणलं. त्याच्या बायकोला देखील खूप आनंद झाला. बायकोला सर्व स्वयंपाक केला, आजीला जेवायला दिलं. मुलं बाळंसुद्धा पोटभर जेवली. त्यानंतर म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली, उद्या जेवायला खीर कर असं सांगितलं. तेव्हा ब्राह्मण म्हणाला, आजी माझ्याकडे काही म्हशी नाहीत, पैसाही नाही, तर दूध कुठून आणू, आणखीन खीर कशी बनवू? तशी म्हातारी म्हणाली, तू काळजी करू नकोस, आता उठ आणि जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके खुंट तू रव, तितक्यात डावी बांध. संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशींची नावे घेऊन हाक मार, म्हणजे त्या येतील. तुझा गोटा भरेल, त्यांचं दूध काढ. ब्राह्मणाला आश्चर्य वाटलं, पण त्याला तसे केले. संध्याकाळी गाई म्हशींना हाक मारल्या. तशा जितके खुंट बांधले होते तितक्या गाई म्हशी धावत आल्या. ब्राह्मणाचा गोटा गायींनी म्हशींनी भरून गेला. ब्राह्मण, त्याची बायको आणि मुलांना खूप आनंद झाला. ब्राह्मणाने त्याचं दूध काढलं. दुसऱ्या दिवशी खीर केली. संध्याकाळी झाली तशी म्हातारी म्हणाली की मला आता पोचतीवर सोड. तेव्हा ब्राह्मण म्हणू लागला, आजी तुमच्या कृपेने मला आता सगळं प्राप्त झालं. आता तुम्हाला पोचती कशी करू? तुम्ही माझ्या घरात पाऊल ठेवलं आणि माझं घर सुख समृद्धीने भरून गेलं. तेव्हा म्हातारी म्हणाली, तू घाबरू नकोस, माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही. जी ज्येष्ठ गौरी म्हणतात ती मीच आहे. आज मला पोचती कर. तेव्हा ब्राह्मणाने म्हातारीला म्हणजे ज्येष्ठ गौरीला प्रणाम केला आणि ब्राह्मण म्हणाला, हे जे तुम्ही दिलेलं आहे ते असंच वाढावं, यासाठी काही उपाय सांगा. तेव्हा गौरीने सांगितले, तुला येताना मी वाळू देईन. ती वाळू साऱ्या घरभर टाक्यांवर टाक, मडक्यांवर टाक, पेटीत टाक, गोठ्यात टाक. असं केलंस म्हणजे कधी कमी होणार नाही. ब्राह्मण बरं म्हटला. तिची पूजा केली. गौरी प्रसन्न झाली. तिने आपल्या व्रत सांगितले. भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षामध्ये हा व्रत करावं. तळाच्या काठी जावं, 2 खडे घरी आणावे, ऊन पाण्याने धुवावे. ज्येष्ठ गौरी, कनिष्ठ गौरी म्हणून त्यांची स्थापना करावी, त्यांची पूजा करावी. दुसऱ्या दिवशी घावन गोड, तिसऱ्या दिवशी खीर पोळीचा नैवेद्य दाखवावा. सुहासिनींची ओटी भरावी, त्यांना जेवू घालावं. संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोळवण करावं, म्हणजे त्यांना अक्षय सुख मिळते, संतती संपत्ती मिळते. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी. देवाच्या दारी, गायीच्या गोठी, पिंपळाच्या पाळी, सुफळ संपूर्ण. तर मैत्रिणींनो, ही झाली एक पौराणिक कथा. आता आपण दुसऱ्या आख्यायिकानुसार समुद्रमंथनाची एक पौराणिक कथा पाहणार आहोत. तर समुद्रमंथन या लेखात सांगितल्याप्रमाणे मंथनातून ही महालक्ष्मी आणि तिची बहीण अलक्ष्मीचा जन्म झाला. श्री महालक्ष्मी म्हणजे येणारे धन, म्हणजे श्री महालक्ष्मी, आणि श्री अलक्ष्मी म्हणजे येणारे धन. जो खर्च होतो त्याला खर्चाला अलक्ष्मी असे म्हणतात. याप्रमाणे लक्ष्मीची थोरली बहीण अलक्ष्मी ही देखील पूजनीय आहे. या संदर्भातील प्राचीन आख्यायिका अशी आहे की समुद्रमंथनातून अनेक रत्नाबरोबर माता लक्ष्मी हे रत्न निघाले. साक्षात श्री विष्णूने श्री लक्ष्मीचा पत्नी म्हणून स्वीकार करण्याचा निश्चय केला. त्यावेळी आपल्या ज्येष्ठ भगिनीचा विवाह झाल्याशिवाय आपण विवाह करणार नाही असे श्री लक्ष्मीने सांगितल्यावर विष्णूने तिचा विवाह एका तपस्वीशी लावून दिला. पण श्री लक्ष्मीचे म्हणजेच अलक्ष्मीचे उपद्रवी अवगुणामुळे तो तपस्वी वनात पळून गेला. तेव्हा अलक्ष्मी अश्वत्थामा म्हणजेच पिंपळाचे झाड, पिंपळाचे वृक्षाखाली रडत बसली. तिथून श्री विष्णू जात असता त्यांनी तिला रडताना पाहिले. तिची हकीकत ऐकून त्याची तिने सांत्वन केले व तिला 3 वरही दिले. पहिला वर, जिथे भक्तीचा अभाव, आळस, व्यसनाधीनता, नास्तिकता, अधर्म असेल तिथे त्या ठिकाणी तू निवासस्थान करावे. दुसरा वर असा दिला की शनिवारी सोडून पिंपळाच्या झाडाखाली प्रदक्षिणा घालणाऱ्याला तिथे तुझं निवासस्थान असेल. तिसरा वर असा दिला की महिन्यात ज्येष्ठ नक्षत्रावर तिची पूजा केली जाईल असा होता. तेव्हापासून ज्येष्ठ पूजनाच्या दिवशी अलक्ष्मी आणि लक्ष्मी या दोघी बहिणींची पूजा केली जाते. तर मैत्रिणींनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.
चॅनलवर नवीन असाल तर आत्ता लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव ओम महालक्ष्मी नमः टाईप करा आणि लाईकसुद्धा करा. हर हर महादेव ओम गौरी नमः. धन्यवाद.